विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण एम.कॉम भाग 2 बिझनेस फायनान्सच्या उर्वरित काही चॅप्टर्सच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन अँड मायक्रो फायनान्स. फायनान्शियल इन्क्लुजन इज अ प्रोसेस ऑफ ensuring access to appropriate financial products and service needed by vulnerable groups such as the weaker sections and low income groups at the affordable cost in a fair and transport manner by mainstream institutional players. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मायक्रो फायनान्सला खूप महत्त्व आहे, कारण जे गुंतवणुकीचे वेगवेगळे जे मार्ग आहेत त्या गुंतवणुकीमध्ये मायक्रो फायनान्स हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण गुंतवणुकीमध्ये द टर्म फायनान्शियल इन्क्लुजन हॅज गेन इम्पॉर्टन्स सिन्स इन अर्ली 2000. इट इज रिझल्ट ऑफ आयडेंटिफाईंग फायनान्शियल एक्सक्लुजन and its direct correlation to property. The United Nations identified the goals of financial inclusion as follows: access to everyone, reasonable cost, availability of banks and institutions, continuity of service, provide choice. वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडीची संधी ही गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिली जाते आणि त्यामधून अर्थव्यवस्था सक्षम करण्यावरती त्याचा प्रयत्न केला जातो. मग ही गरज का आहे मित्रांनो नेमकी? फायनान्शियल इन्क्लुजन कॅन नॉट हॅपन ऑन इट्स ओन. द गव्हर्नमेंट हॅज टू मेक अ पॉलिसी टू इन्क्रीज द फायनान्शियल इन्क्लुजन. त्यामध्ये मग फायनान्शियल एक्सक्लुजन असेल, इट हॅज बीन फाउंड दॅट फायनान्शियल सर्व्हिसेस आर used only by certain section of the population. This is a demand for these poor people and also those living in harsh climate conditions. High cost, non-price barriers, behavioral aspects, unrecognized sectors. यामध्ये स्पेशली जर आपण बघितलं, वास्ट नंबर ऑफ पीपल आर daily wage earners and farmers. Their income is limited, so they may not be financial service whether they can is normally used for daily consumption. दररोजच्या गरजा पूर्ण करत असताना त्यांना याची खूप मदत होत असते. गव्हर्मेंट पॉलिसीज जर आपण बघितल्या, रेग्युलेटरी स्टेप्स टेकन बाय RBI, त्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना असेल, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल. मायक्रो फायनान्सच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला, मायक्रो फायनान्स रेफर्स टू व्हरायटी ऑफ फायनान्स सर्व्हिसेस दॅट टार्गेट लो इन्कम क्लायंट, especially women from weaker sections of society. These financial services includes loan, saving and remuneration maintenance made available to the self-help groups or individuals. वैशिष्ट्य नेमकी काय आहेत मायक्रो फायनान्सच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केली तर त्यामध्ये बॉरोर्स आर फ्रॉम लो इन्कम ग्रुप्स असतील, द लोन आर स्मॉल अमाउंट्स, शॉर्ट ड्युरेशन लोन विदाउट एनी सिक्युरिटी, हाय फ्रिक्वेन्सी ऑफ रिपेमेंट्स. आणि गरज जर आपण बघितली तर टू बीट एक्स्ट्रीम पॉवर्टी, टू बूस्ट ॲग्रिकल्चर, टू प्रमोट जेंडर इक्वलिटी, टू प्रमोट इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ. ॲग्रिकल्चर झोन जर आपण पाहायचं म्हटलं तर अर्थव्यवस्थेमध्ये ॲग्रिकल्चरला खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि ॲग्रिकल्चरला जर अशा बूस्टर स्कीम जर आपण उपलब्ध करून दिल्या तर त्याचा महत्त्वपूर्ण फायदा हा अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतो. चॅप्टर 9मध्ये आपण जर बघितलं तर कॉर्पोरेट फेलियर्स, ज्यामध्ये द ग्रोथ ऑफ इंडस्ट्रियल सेक्टर डिपेंड्स अपॉन द परफॉर्मन्स ऑफ द कॉर्पोरेट सेक्टर. Of course, efficient and skillful management of the companies lead to better performance of the corporate sector. Corporate governance is the key factor which determine the performance of company. Corporate sector growing in number of day by day very fast. The total number of companies was 15.27 lakh as on 31st March 2015, which rose to 17 lakh
ॲज ऑन 31 मार्च 2017. आणि त्यानंतर या 3 वर्षामध्ये सुद्धा प्रचंड त्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॉर्पोरेट फेलर्स मीन डिस्कनेक्शन ऑफ बिझनेस ऑपरेशन्स फॉलोइंग द इन्शंटली द मेक सफिशियंट प्रॉफिट और रेव्हेन्यू टू प्ले द एक्सपेन्सेस. कॉजेस ऑफ फेल्युअर्स जर आपण बघितले, लो or negative profitability is the major cause of the corporate failures, but there may be various factors which takes the company toward the state of low profitability. These factors are equally responsible for failure of company. यामध्ये पर्टिक्युलरली द लो प्रॉफिट असेल, मिसमॅनेजमेंटमुळे सुद्धा होऊ शकतं, एक्सेसिव्ह एक्सपेन्सेसमुळे अतिरिक्त जर आपण खर्च केला, चुकीचं व्यवस्थापन जर आपण करत गेलो, कॅपिटल इनएडक्युसी असेल, पोअर फायनान्शियल मॅनेजमेंट असेल, चुकीचं आणि अर्थव्यवस्थापन करत असताना जर सक्षम व्यवस्थापन नसेल, हाय प्रोडक्शन कॉस्ट असेल, बॅड मार्केटिंग स्ट्रॅटजीज, वर्किंग कॅपिटल प्रॉब्लेम्स असतील, अनफेवरेबल इकॉनॉमी असेल, तर त्याचे चुकीचे परिणाम हे यावरती होत असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. टाईप्स ऑफ कॉर्पोरेट फेल्युअर्स. टाईप्स जर आपण बघितलं तर इकॉनॉमिक फेल्युअर्स असतील, फायनान्शियल असतील, मॅनेजियर फेल्युअर्स असतील. रिमेडियस ऑफ प्रिव्हेन्शन फेल्युअर्स. रिमेडियस नेमक्या काय आहेत, ज्यामध्ये अ कंपनी शाल मेक एव्हरी एफर्ट टू प्रिव्हेंट इट्स फेल्युअर. In fact, a failure is the best resort in the life cycle of a company. Remedies for prevention of companies. मग त्यामध्ये आपल्याला इफिशियंट मॅनेजमेंट असेल, इन्हान्समेंट ऑफ प्रोडक्टिव्हिटी, इन्हान्समेंट प्रॉफिटेबिलिटी, डायनॅमिक लिडरशिप, सफिशियंट कॅपिटल, कंट्रोल ऑफ अननेसेसरी एक्सपेन्सेस, परफेक्ट प्रिडिक्शन्स, बेटर स्ट्रॅटेजीज, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, क्वालिटी कंट्रोल टेक्निक्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील, कारण द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस इज मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट विच कॉन्ट्रीब्यूट मोस्ट इन बिल्डिंग गुडविल in the market. It leads to company towards success. Hence, all modern techniques of quality control shall be adopted by a company. All the above remedies will certainly prevent corporate failures. Of course, a company shall be honest and prompt to apply these remedies before any problems arise the business. म्हणजे यासारख्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या मानाव्या लागतील. कॉर्पोरेट रिस्ट्रक्टिंग हे जर चॅप्टर आपण बघितलं तर ज्यामध्ये फायनान्शियल क्रिसिस लीड्स टू रिस्ट्रक्चरिंग ऑफ अ कंपनी. कॉर्पोरेट रिस्ट्रक्टिंग बिकम नेसेसरी अंडर कन्सिस्टंट लॉसेस or bad financial position of the company. Of course, corporate restructuring is preferred to alternative against dissolution or liquidation of the company. Under globalization and privatization, corporate restructuring as holder meaning and any changes in the business capacity or change in capital structure or change ownership is termed restructuring. Of course, the change is forced by internal factors or external environment or both of such. Consistent losses, outdated production, business cycle, advanced technology, demographic changes, etc. हे कॉर्पोरेटमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं मानावं लागेल की ज्याच्या आधारावरती हा मेकॅनिझम उभा राहत असतो. त्याचे फॉर्म्स जर आपण बघितले, फॉर्म्स ऑफ कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग, त्यामध्ये इंटरनल अल्टरेशन ऑफ शेअर कॅपिटल, रिडक्शन करू शकतो आपण शेअर कॅपिटलमध्ये, सरेंडर करू शकतो शेअर्सचं, डिव्हेशर्स, कार्व आउट, बायबॅक ऑफ शेअर्स, डेलिगेस्टिंग ऑफ शेअर्स. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथे इंटरनल फॉर्म्समध्ये मानाव्या लागतील. एक्सटर्नल फॉर्म्स जर आपण बघितलं किंवा इंटरनलच्या बाबतीमध्ये समजा आपण एक्सटर्नलची जर तुलना केली तर ॲक्विजिशन, अमलगेमेशन, ऑब्झर्वेशन, टेक ओव्हर्स, मर्जर्स, जॉईंट व्हेंचर्स हे आपल्याला विचारात घ्यावे लागतील. अ कंपनी मे एक्वायर ऑर टेक ओव्हर द बिझनेस ऑफ अदर एक्झिस्टिंग कंपनी इज टर्म ॲज ॲक्विजिशन. अ कंपनी विच एक्वायर द बिझनेस of other company is known as purchasing or vendor. A company which acquired is known as vendor company. A scheme of acquisition is work out of purchase consideration. It is takeover
ऑन ॲग्री कंडिशन विथ द कन्सेंट ऑफ बोथ कंपनीज. अशा पद्धतीनं आपण एक्सटर्नल फॉर्म बघू शकतो आहे. लिगल प्रोसिजर नेमकी त्याची काय आहे, लिगल प्रोसिजर ऑफ मर्जर्स अमलगमेशनसाठी आपण प्रिपेरिंग द स्कीम तयार करू शकतो. ॲप्रुव्हल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची आपल्याला अधिकृत मान्यता घ्यावी लागते. ॲप्रुव्हल हे बँकरचं आवश्यक आहे. इंटिमेशन ऑफ स्टॉक एक्सचेंजला आपल्याला हे करावं लागेल. कोर्ट फॉर्मॅलिटीज असतील. मीटिंग ह्या शेअर्स होल्डरबरोबर घ्याव्या लागतील. त्याच्या न्यूजपेपरमध्ये बातम्या देणं गरजेचं आहे. अलॉटमेंट ऑफ शेअर्स त्याची आपल्याला अधिकृत सूचना काढावी लागेल. लिस्निंग न्यूज शेअर्स आपल्याला विचारात घ्यावे लागतील आणि मग आपण त्याची मदत घेऊ शकतो. धन्यवाद.